नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशी हा भगवान श्री विठ्ठल आणि श्री विष्णू यांना अत्यंत प्रिय दिवस मानला जातो। या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व आहे। तुळस ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते। श्रद्धेने केलेले तुळशीचे उपाय आध्यात्मिक उन्नती, मानसिक शांती आणि घरातील सकारात्मक वातावरणासाठी उपयुक्त मानले जातात। 1. तुळशीची पूजा। सकाळी स्नान करून तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करा। हळद कुंकू, अक्षता आणि फुले वाहा। तुपाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा। 2. श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण। श्री विष्णू किंवा विठ्ठलाच्या पूजेत स्वच्छ तुळशीची पाने अर्पण करा। नमो भगवते वासुदेवाय किंवा नमो नारायणाय या मंत्राचा जप करा। 3. विष्णू सहस्रनाम पठण। तुळशीसमोर बसून विष्णू सहस्रनाम किंवा श्रीराम जय राम या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि भक्ती वाढते। 4. तुळशीची प्रदक्षिणा। तुळशी भोवती 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा घालताना भगवान विष्णूंचे नामस्मरण करा। 5. तुळशीचे पान प्रसाद म्हणून। पूजा झाल्यानंतर 1-2 तुळशीची पाने प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची परंपरा आहे। आरोग्याशी संबंधित कोणतीही अडचण असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसारच सेवन करावे। 6. दान आणि सेवा। या दिवशी अन्नदान, गरजूंना मदत, गोसेवा किंवा पक्ष्यांना धान्य पाणी देणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते। लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: तुळशीची पाने स्वच्छ हातांनी तोडा। रात्री किंवा धार्मिक परंपरेनुसार निषिद्ध वेळेत तुळशीची पाने तोडणे टाळावे। श्रद्धा, संयम आणि सात्विक आचरण यांना सर्वाधिक महत्त्व आहे। समारोप: आषाढी एकादशीला श्रद्धेने तुळशीची पूजा करून भगवान विठ्ठल आणि श्री विष्णूंचे नामस्मरण केल्यास मनाला शांती मिळते आणि भक्ती दृढ होते, अशी धार्मिक मान्यता आहे। श्री विठ्ठल रखुमाई महाराज की जय। नमो भगवते वासुदेवाय।